नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलेलो आहे आज वॉटर कलर प्यायले ह्या दुकानात. आय म्हणतो ते वॉटर कलर घ्यायला आलेला. आम्हाला एवढी ताण लागलेली आहे का आम्ही 1 घंट्यापासून या दुकानापुढे उभा आहे वॉटर कलर घ्यायसाठी. दुकान काही उघडलं नाही, आम्ही जगीचे उठून इथं झालेलो आहोत. तर तुम्हाला काही म्हणायचं आहे का आमच्या या कृत्यावर, आमच्या या पॅशनवर वॉटर कलरच्या? तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता. आता तर आम्हाला येणारे जाणार लोकही हसू राहिले, काय करू राहिले या दोघी मायली गेती थांबून. इथे येऊ ना आजच पाहिजे आम्हाला. खेळ मारू उड्या. काय जय अजून त्याच्या पुढे वा 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 वा. मित्रांनो, आमचं दुकानही उघडलेलं आहे. मित्रांनो, माझ्या मुलीनं पहिल्यांदा मराठी वाचलं, जय मेडिकल जे समोर लिहिलेलं आहे. आमचं दुकान उघडलेलं आहे आणि आम्ही आता खरेदी करणार आहे. घंटा वेट केला, पण माझ्या पुरीनं आज पहिल्यांदा एक नाव वाचलं मराठी. म्हणजे आजपासून तिची मराठी वाचनाची सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे मी खुश पण आहे. हा वेटिंगचा टाइम आता हलका ऑर्डर राहिला. कोण आमचे सर सुद्धा आलेले आहेत. आता आम्ही सामान घेऊन चाललेलं आहे मांडे बनवायचं मटका पाहण्यासाठी. हा, आम्ही मटके घेऊन घरी पोहोचलेलो आहे. दाखवत तुम्हाला मटकं. कुरड्या टाकत आहे, तर मी तिला थोडीशी हेल्प करणार आहे. मी बरोबर टायमावर पोहोचली होती कुरड्या करायच्या, आणि आईनं ऑलरेडी चालू केलेलं होतं. म्हटलं गड्या धन्यवाद देवा, मी वेळेवर पोहोचली, नाही तर मग आईनं सगळं काम केलं असतं, मला बी चांगलं नसतं वाटलं. म्हणून म्हटलं थांबा, हे करूनच जा. आता घरचे सगळं कामं राहिलेलेच होते, ते डोक्यात फिरत होते, पण तरी मी कुरड्या चालू ठेवल्या. पटापट उरकण्याचा प्रयत्न केला. आईनं पिवळ्या कलरच्या कुरड्या केल्या होत्या, मग मी गुलाबी कलरच्या शिजवलं त्याची, पण त्याच्यात झाल्या होत्या थोड्याशा गाठी. तर मला काय वाटलं ते फुटणारच नाही, पण आई म्हणे नाही, ते शिजलं म्हणे ते खालचं, आणि मग ते फुटणारच आहे. मग आम्ही काय केलं, खूप घोटलं ते, पण तरी काही ते फुटल्या नाही. मग शेवटी थोड्या वेळानं झाकण ठेवून दिलं, आणि ते शिजल्यानंतर खरंच ते बारीक झालं. मग पुन्हा एकदा फेटलं, आणि मग कुरड्यासाठी ते तयार झालं. मग गुलाबी कलरच्या कुरड्या घातल्या, आणि नंतर मग पांढऱ्या कलरचं शिजवलं, आणि पांढऱ्यासुद्धा कुरड्या घातल्या. पण त्याचं मी शूटिंग काढू शकली नाही, कारण की माझं लक्षच नाही राहिलं. ऊन खूप झालेलं होतं, आणि ते नेऊन ठेवण्यातच वेळ गेला सगळा. आणि त्याच्यामुळं मग जसं जमलं तसं आजचा व्हिडिओ शूट केलेला आहे मी. घरी येऊन सगळे कामं करायलाच लागली होती मी. म्हणून त्याच्यानंतरचं दिवसभराचं काय रुटीन जे होतं ते काही मी शूट करू शकली नाही. तेवढं तुम्ही समजू शकता. म्हणून आता एवढ्या कुरड्या पहा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.